संगमनेर मार्गे रेल्वे झालीच पाहिजे यासाठी आमदार सत्यजित तांबे, नामदार बाळासाहेब थोरात, डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली हिवरगाव पावसा टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. बघूया सविस्तर वृत्तांत. जसं डॉक्टर सत्यजित तांबेंनी आणि नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी सांगितलं, आम्ही काही घाबरत नाही अशा गोष्टींना. त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त आहे. हे आंदोलन अटक झालं तरी आम्ही कुणी घाबरत नाही. नाशिक पुणे ही सरळ मार्गाने जोडणं ही खऱ्या अर्थाने अनेक अर्थाने फायद्याचे, त्याचे फायदे सर्वांनी इथे सांगितले. साहेब ज्यावेळेस मंत्री होते त्यांनी या सगळ्याचं प्लॅनिंग केलं. त्यावेळेस राज्य शासनाचा पुढाकार होता. राज्य शासनाने त्या ठिकाणी पुढाकार घेऊन सर्व प्रकारच्या गोष्टी तिथे केलेल्या आहेत. सर्वांची मान्यता त्या ठिकाणी मिळाली. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे सर्व रेल्वेची असेल सर्वांची मान्यता असते, मग तुम्ही काय आंधळेपणाने दिलेली आहात का? तुम्ही जे काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत ते उगतच दिलेले आहेत का तुमचा अभ्यास हा पुरा होता? म्हणून आज तुम्ही GMRTची त्या ठिकाणी अडचण सांगत आहात. आणि म्हणून मित्रांनो, हे सगळं तुम्हाला फसवण्यासाठी आहे. कुठली समिती कधी नेमतो आपण? एखादं काम करायचं नसलं म्हणजे समिती नेमली जाते. आणि मग काकोडकरांची समिती ही केवळ हे काम व्हायचं नाही आहे त्यासाठी ते आता ते शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्याविषयी आपल्याला आदर आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ते सांगतात ते सगळं खरं आहे आणि ते स्वतःच्या मनाने किती सांगतील ह्याबद्दल आमच्या मनामध्ये संशय आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला या निमित्ताने आव्हान करायचं, मी अधिक भाषण त्या ठिकाणी करणार नाही, परंतु एकजुटीने हा प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्याला सोडवायची जी एकजूट आपण या ठिकाणी दाखवली ती अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट ही संघर्षानेच मिळालेली आहे. खरं म्हणजे मला समजत नाही की जे शासनामध्ये बसलेले लोक आहेत त्यांनी विचार केला पाहिजे की या सगळ्यांच्या हिताची असताना खरं तर रेल्वेचं जाळं वाढवलंच पाहिजे. आणि रेल्वे हा नफा मिळवणारी गोष्ट आहे. तुम्ही जाऊन पहा गुगलवर, मी आत्ता पाहिलं लालू प्रसाद यांच्या काळामध्ये 25,000 कोटीचा नफा होत होता रेल्वेला. 25,000 ते 90,000 त्यांनी दिलेले. आता लालू प्रसाद येऊन किती वर्ष झाली? आता मी पाहिलं तर आत्ताच्या काळात फक्त 2,000 नफा होतोय. याचं कारण काय आहे? आणि म्हणून एवढा मोठा हा नफा, याच्यातनं कितीतरी माल वाहतूक होणार आहे त्यांनी सांगितलं डॉक्टर कोल्हेंनी. मग एवढी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर या रेल्वेला कुठलीही आर्थिक अडचण असूच शकत नाही. मित्रांनो, आर्थिक अडचण असू शकत नाही. GMRTची सुद्धा अडचण नाही आहे, कारण एकदा सगळं नियोजन झालेलं आहे. थोडंफार तुम्हाला वाटलं तर GMRTपासून थोडासा रस्ता घेते, काही अवघड नाही, सर्व काही शक्य आहे. आणि म्हणून सर्व गोष्टी केवळ कुणीतरी राजकारण याच्यामध्ये आणतं का असा प्रश्न आमच्या मनापुढे आहे. आणि म्हणून अशा बाबतीमध्ये, प्रगतीच्या बाबतीमध्ये कुणी जर राजकीय अडथळा निर्माण करत असेल तर मला असं वाटतं की अत्यंत गंभीर चूक येते, तो गंभीर गुन्हा आहे. तुम्ही सामान्य माणसाचं प्रगतीला अडथळा आणत आहेत. एवढंच नाही तर राज्याच्या प्रगतीला तुम्ही अडथळा आणता. इथेच नाही तर राज्यातही अनेक ठिकाणी म्हणजे रेल्वेचे जाळं व्हायला पाहिजे, ती काळाची गरज आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपली वाढती लोकसंख्या, वाढती वाहनं, साध्या लहान मुलाला तुम्ही जर विचारलं तर तो सांगेल की ही रेल्वे कशी गेली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, मी अधिक न बोलता आपल्या सर्वांना आवाहन करतो की एक आंदोलन झाल्याने आपला प्रश्न मिटणार नाही. आपल्याला अनेक आंदोलन करावे लागतील. सर्वांना पुन्हा पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल. कुणाला आता सत्यजित तांबेला अटक झाली, आपल्याला अटक होऊ शकते, होऊ देत ना अटक. अटकेला कोण घाबरतंय? आम्ही अटकेला घाबरणारे. त्यामुळे आता आपण सर्वजण सिद्ध आहोत. जोपर्यंत संगमनेर मार्गे रेल्वे जात नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी कुणीही माघार घेणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा अत्यंत यशस्वी आंदोलन केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. हे आंदोलन आपण करत आहोत, हे आंदोलन आपण करत आहोत. आपण हजारोच्या संख्येने सहभागी झालात. पहिलं तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की हा लढा सुरू होत असताना शेवटी ही ताकद जनतेची आहे. ही रेल्वे या मार्गाने व्हावी ही जनतेची इच्छा आहे आणि ही जनता यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगणारं हे आंदोलन आहे. हे आंदोलन आता नाशिक विभागामध्ये सुद्धा होते, नाशिक भागामध्ये होते. सत्यजित तांबे तिकडे होते, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि अटकेला घाबरणारे आम्ही कोणीच नाही. आमचा वारसा सगळ्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांचा आहे.
काय कारण ही रेल्वेचं जे सुरू झालेलं काम आहे ते थांबवण्याचं कारण काय, याचं उत्तर आपल्याला सापडायला तयार नाही. खरं तर पुन्हा नाशिक रेल्वे आपण पाहतो की मी सांगत असतो, कायम सांगतो की नाशिक मुंबई पुणे हा गोल्डन ट्रायंगल आहे आणि तो त्रिकोण जोडायचा असेल, सुवर्ण त्रिकोण जोडायचा म्हणजे पुणे नाशिक सुद्धा रेल्वेने जोडलं पाहिजे. लहान मुलाला जरी विचारलं, 5 वर्षाच्या बालकाला विचारा हा त्रिकोण पुरा कसा करायचा, तो सरळ रेषा मारी, तो आकडे तिकडे रेषा मारी. अरे जे बालकाला समजतं ते तुम्हाला समजत नाही, केंद्र सरकारला समजत नाही, याच्यापेक्षा केविलवाणी अवस्था कोणतीच असू शकत नाही. बरं यात काम झालं नव्हतं असं नाही, अनेकांनी काम केलं, मेहनत केली, पाठपुरावा आम्ही सुद्धा करीत होतो. अनेक सहकारी आमचे की त्यांनी सुद्धा या विभागाचा पाठपुरावा ही रेल्वे व्हावी म्हणून करत होते. त्या पाठपुराव्याला यश हे आलं 2019 ला सरकार आलं, आम्ही त्या पाठपुराव्याला गती दिली. त्यावेळेस माननीय वळसे पाटील, माननीय अमोलजी कोले खासदार, आमचा सगळ्यांचा आग्रह होता ही रेल्वे अशा पद्धतीने झाली पाहिजे. त्या पद्धतीनं अजितदादा वित्तमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यांना आम्ही समजून सांगितलं. माननीय उद्धवजी मुख्यमंत्री होते, त्यांना समजून सांगितलं. अनेक बैठका झाल्यानंतर अजितदादांना पटलं, अनेकदा पटलं का गडी कामाला लागत होता. त्या पद्धतीनं सगळ्या मान्यता, केंद्र सरकारच्या सर्व मान्यता या प्रकल्पाला झालेल्या आहे. याला सेमी हायस्पीड ट्रेन म्हणतात, गतीने जाणार. ही अशी होती की पुन्हा नाशिक जोडत होती असं नाही. अरे इथून ज्या ट्रेन धावणार होत्या त्या श्रीनगरलाही जाणार होत्या, चेन्नईला जाणार होत्या, कन्याकुमारीला जाणार होत्या. लक्षात घ्या तुम्ही, डोक्यातून काढा का एवढं फिरणार असं नाही. ती एकदा नाशिकला गेले का चालली ती दिल्लीकडं, इकडं पुण्याकडे गेली का चालली चेन्नईकडं. तुमचा शेतीमाल कुठेही देशामध्ये जाणार होता, तुमचं दूध जाणार होतं, तुमची साखर जाणार होती, तुमची औद्योगिक उत्पादनं जाणार होते, तुमची मुलं शिकण्याकरता जात होते, नोकरी करता गेले असते, तुम्ही सुद्धा गेले असते. 4 धाम करायला सोपं झालं असतं तर ज्यांना जायचं त्यांना. धर्माचं नाव घ्यायचं पण काम मात्र चुकीचं करायचं, ही ती पद्धत यांची. अरे मान्यता काय झाली नाही, रेल्वे मंत्रालयाची मान्यता, नीती आयोगाची मान्यता, केंद्र सरकारची मान्यता, रेल्वे सगळ्या मान्यता त्या झाल्या. आम्ही सुद्धा सगळ्या मान्यता दिल्या, ठराव केला, 20% रक्कम देण्याचं मान्य केलं, 1000 कोटी देऊन टाकले आम्ही रेल्वेला, महारेलला. सांगितलं काम सुरू करा. सर्वेक्षण झाले, बँकेनं सुद्धा कर्जाची मान्यता दिली, त्याच्यात 60% कर्ज होतं. आणि असं ठरवलं ज्यावेळेस आम्ही बसलो होतो, अजितदादा आम्ही सर्व बसलो, असं ठरलं की 1 जानेवारी 2027 ला ही रेल्वे धावली पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, आम्ही स्वप्न पाहिलं 21 साली 22 साली की 27च्या 1 जानेवारीला ही रेल्वे धावेल, या दृष्टीने तयारी लागा. म्हणून भूसंपादन झालंय, लक्षात ठेवा. 1000 कोटी त्यावेळेस आम्ही दिले. आणि तुम्हाला या सगळ्या मान्यता मिळाल्या, त्यावेळेस जीएमआरटी दिसलं नाही का? केंद्र सरकार त्यात होतं, सगळे होते, मग का नाही दिसली जीएमआरटी? ही अचानक सरकार गेलं आमचं आणि जीएमआरटी आली कुठून हेच समजायला तयार नाही. कुठं कोणी घोळ घातला, कोणी अशा प्रकारचा एका सुंदर प्रकल्पाला खोडा घालण्याचं काम कोणी केलं, याच्यात आम्हाला टेक्निकल अजिबात वाटत नाही. आणि वळसे पाटलांनी एका बैठकीमध्ये हे दाखवून दिले की जीएमआरटी सारखे जगामध्ये 14 ठिकाणून ट्रेन गेलेली आहे. जीएमआरटी असल्यासारख्या ठिकाणून कुठं काही अडचण आली नाही. नवं तंत्रज्ञान बदलतंय, आता तर हायड्रोजनची रेल्वे आलेली, आणखी काय पाहिजे तुम्हाला, कुठं काय अडचण? हे सगळं असताना खोडा केला का? कुणी केला? आपल्या समृद्धीमध्ये, आपल्या सुविधेमध्ये, आपल्या कनेक्टिव्हिटीमध्ये जगाशी
कोणाला अडचण वाटली मला माहित नाही, मला काय कोणा राजकीय आरोप करायचा नाही. आम्हाला जिथं रेल्वेचं काम थांबलं तिथून सुरू झालं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. आता कोणतरी म्हटलं साईबाबा मला होईल, साईबाबा एवढं लचकाचं नाही. साईबाबाचा आशीर्वाद असं काय आशीर्वाद साईबाबाचे सगळ्यांवर असतात. चुकीचं काम करणाऱ्यांच्या बाबतीत मात्र ते वेगळा विचार करतो साईबाबा, हे लक्षात ठेवा. हे लक्षात घ्या तुम्ही. अरे जे चांगलं काम आहे तुम्ही राजकारण नका रे करू याच्यात. काही मंडळी तर गार्डन नेहरू गार्डनच्या रेल्वेच्या पलीकडे जायला तयार नाही अजून, तिथं गोल गोल फिरती. अरे हा हिताचा विषय पिढ्याचा आहे, 100 वर्षाचा. तुमचं राजकारण 10-20 किती वर्ष तुमचं राजकारण आणि किती वर्ष तुम्ही रेल्वे कायम राहणार आहे, सुविधा कायम राहणार आहे, समृद्धी कायम राहणार आहे, असा विचार केला पाहिजे. अशा बाबतीत एक होऊन आपण लढाई केली पाहिजे. राजकीय आरोप केले नाही पाहिजे, दुसरं काही दिले पाहिजे. दुर्दैवाने ही परिस्थिती आहे. काकोडकर समिती नेमली, काकोडकरांचं आमचं काही म्हणणं नाही, तर शून्यापासून सुरुवात करायला आमचा विरोध. जे 10-20 वर्ष 15-20 वर्ष काम झालं त्याला आता तुम्ही नाकारताय आणि पुन्हा शून्यापासून सुरुवात, याचा अर्थ काळजी, धोका. याचा अर्थ समिती आली याचा अर्थ धोका. पण तुम्ही कोणाशी म्हणजे हे सगळं करता, हे राजकारण खेळता किंवा काय खेळता तुम्ही, हा खेळ हा कोणाशी खेळता. तुम्ही सांगितलं सुप्यावरून जाणार म्हणजे आता, तेव्हा सुप्यापासून फक्त 10 किलोमीटरवर रेल्वे, 10 किलोमीटरवर. एखाद्या MIDC रेल्वे असतं 10 किलोमीटर काय दूर नाहीये. अहिल्यानगरला रेल्वे आहे, राहुरीला रेल्वे आहे, कोपरगाव रेल्वे, श्रीरामपूरला रेल्वे, शिर्डीला रेल्वे. तुम्ही नवं काय करताय. इकडे जर जोडलं जातंय पुन्हा सिटी जोडली जाते, चिंचवड पिंपरी औद्योगिक वसाहत जोडली जाते, चाकणचं MIDC जोडली जाते, चाकण जोडलं जातं, मनसर जोडलं जातं, राजगुरुनगर जोडलं जातं, जुन्नर सिन्नर संगमनेर सगळं जोडलं जातं, नाशिक पर्यंत आपण जातो. केवढं क्षेत्र आहे, किती शेतकरी, किती कामगार, किती औद्योगिक, सगळ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणि वाहतूक अशी होणार आहे. फक्त जो आकडा डॉक्टर कोहली यांनी सांगितला तो बरोबर अभ्यासून त्या रिपोर्ट प्रमाणे 80,000ची रोजची ही पुन्हा नाशिकमध्ये होईल. पण काही लाख लोक इथून श्रीनगर पासून ते कन्याकुमारी पर्यंत चालतात. एवढा मोठा बदल असताना, इतकी सुंदर प्रकल्प असताना तो थांबतोय, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. ही रेल्वेचं काम पुन्हा सुरू झालं पाहिजे आणि जिथं थांबलं तिथून सुरू झालं पाहिजे. हा आपला आग्रहाची मागणी आहे. आग्रहाची मागणी आपल्या सगळ्यांची राहणार आहे. ही काय याच्यात राजकारण करू नका, सगळे एकत्र या. मी काय म्हणतो एकत्र या. काहींना कोणाचा तरी निरोप घ्यावा लागतो म्हणून अडचणी त्यांच्या अडचणी करू नका, त्यांना अडचणी घालू नका, त्यांना अडचणी घालू नका, फिरू दे. तेव्हा त्याचं काही नाही. आपल्याला रेल्वे झाली पाहिजे, पुन्हा नाशिक रेल्वे झाली पाहिजे, आपल्याच मार्ग संघर आणि या विभागाच्या मार्फतच झाली पाहिजे. याचा करता ही आपली मागणी आहे. हा आमचा सगळ्यांचा आवाज केंद्र सरकारने ऐकावा ही अपेक्षा आमची आहे. एवढ्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगतोय. आणि आजचं आंदोलन आपण हे इथं संपवतोय. आपण हे आंदोलन संपलं म्हणजे असं नाही, सुरुवात केली आज आपण, आज लक्षात ठेवा. पुन्हा पुढं आज सुरुवात आहे. तुम्हाला यावं लागेल, सर्वसामान्य यावं लागेल, कार्यकर्त्यांनी गावगावचे लोक सुद्धा घेऊन आलं पाहिजे. लक्षात ठेवा, सगळ्यांनी यायचं आंदोलनामध्ये कायम. यशस्वी झाल्याशिवाय राहायचं नाही, कारण हा पुढच्या भवितव्याचा, पुढच्या समृद्धीचा विचार आहे. हा विचार आपल्याला यशस्वीच करायचा. या जिद्दीनं आपण कुणाच्या बापाची